मी आज रोहन ने माझी मुलाखत घेतली म्हणून इथे आलो होतो. तर मी पहिल्यांदाच बऱ्याच काळानंतर म्हणजे मी एक असा काळ होता जेव्हा मी चॅनलसाठीच सतत काम करायचो. तेव्हा स्टुडिओमध्ये जायला रोजच लागायचं. म्हणजे माझा एक असा काळ होता की स्टुडिओमध्ये जायचं. तर मी आज बऱ्याच काळानंतर परत स्टुडिओमध्ये आलो. मध्ये-मध्ये जात असतो मी स्टुडिओमध्ये, पण अव्वल दर्जाच्या स्टुडिओमध्ये इथे यंत्रणा आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, असं हे पारमिता क्रिएशन्सचा स्टुडिओ 28 याच्यामध्ये मी आज आलोय आणि हे सगळं स्ट्रक्चर उभं राहणं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये बोलायला मिळणं हे कुठच्याही परफॉर्मरला, जे कोणत्याही प्रकारचा परफॉर्मर असो, मग तो वक्ता असो, नट असो, अ, अ, किंवा स्पीकर असो, त्यांना अतिशय महत्त्वाचं आहे. कारण चांगल्या दर्जाची यंत्रणा आणि चांगल्या दर्जाचा स्टुडिओ हा तुम्ही जे बोलता ते लोकांपर्यंत कित्येक जास्त पटीने प्रभावी होतं आणि पोचतं. त्यामुळे मी पारमिता क्रिएशन्सच्या स्टुडिओ 28चे खूप आभारी आहे, की त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध करून दिली, ज्या प्रकारची यंत्रणा असायला पाहिजे, असं मी प्रत्येक मुलाखतीच्या वेळेला प्रत्येक माणसासमोर माझ्या डोक्यात असतं. तर मी खूप खूप आभारी आहे स्टुडिओ 28चा.